प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत. ते साईडला जाऊन थांबले. या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं. परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल, हा त्यांना मारण्याचा कट होता. आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता. खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही, असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे, त्याला मृत्युमुखी पाडलेला आहे. जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे. स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही. अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं? म्हणजे कुठंतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो, याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात. या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठंतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते असं